नको टाइम घालू, तो आयुष्य उभा असंच गेलं. ज्ञानी तत्वज्ञानी म्हणून म्हणून पाठ थोपटून तेवढ्याच आयुष्य कडीत घातलं तुम्ही. याच्यावर बोल. 2016चे, 2014चे, 2019चे पोरं त्याच्यावर बोल. ESBCचे, ECBCचे, EWHचे त्याच्यावर बोल. हे घे म्हणा जरा. परराज्यात पोरं शिकत येत. ओबीसीच्या सवलती लागू केल्यात, तर परराज्यातल्या पोरांना त्याच्या सवलती दे म्हणा. MBBS करतील, इंजिनियर होतील, मोठाले अधिकारी होतील. पोरांच्या पदोन्नत्या आता. मराठ्यांना बढती मिळत नाही. कॉन्स्टेबल जर झाला तिथंच राहतो. बाकीचा कॉन्स्टेबल असला तरी DYSP होतोय. मराठ्याचा PSI झालाय, फौजदार झालाय, तो API नाही झाला आणखी. बढतीच नाहीये. त्याच्यावर बोल रे अभ्यासक. काहींचे मराठी बरेल याच्यावर बोलू बोलू ऐका ना कोणी. पण ज्यांना राजकारणाची सवय, समन्वयक आणि काही अभ्यासकाला जरा याच्यावर बोला. नेत्याने जवळ करावून दिवाळी पटकून द्यावा म्हणून दिवाळी मागणारे असं होय रे आपण. मंत्र्याच्या दारात जाऊन अरे याच्यावर बोला. कल्याण करा मराठ्यांच्या पोराचं. माझ्यावर कोण बोलता? मी यावं केलं, मी त्यावं केलं. मी फक्त 2दाच नेलेत मराठ्या मुंबईला, तरी एवढं मिळून दिलंय. तुम्ही 100 बाऱ्या नेलेत, मोकळे चालेत. लेखी आश्वासन. मी लेखी फेकी नाही, JR आणलेत. आणि खोट्यात तर काढी लागू त्या खोट्याला. दिलेलं आरक्षण 58 लाखाचं ECBCचं हे लहान नाहीये. आज लाखो पोरं गेलेत. प्रमाणपत्र रद्द नाही होऊन देत मराठ्यांचं. मी टेन्शन घेऊ नका. हे गैरसमज पसरायला ठेवलेत आपलेच काही मराठ्यांचे अभ्यासक आणि ओबीसीचे काही मराठ्यांना विरोध करणारे एका जागेवर भेटत येत. शिंदे साहेबाचं बाळासाहेब भवन. शिंदे साहेब त्यासाठी राखील काय भवन ते मराठ्याचं वाटोळं करायला. हे षडयंत्र सुरू आहे राज्यात. तिथंच कस काय मराठ्याचे विरोधक. ज्या मराठ्यांना शिंदे साहेबांना मी कट्टर मानतो, त्याच माणसात तिथं मराठ्याचे विरोधक कस काय. हे हाल आहेत मराठ्यांचे. खरं असून प्रमाणपत्र रद्द करतात. ECBC माझ्या अगोदर सुद्धा दिलेलं होतं, रद्द केलं. आम्ही नाही असे 2 फळ्यात भांडलो तेव्हा तुम्ही मागत होतात. आम्ही नाही म्हणलो हे चुकीचं आहे. तुमच्याच मागे उभा राहिलो. हो, प्रत्येक क्रांती मोर्चात आम्ही जवळपास 23 मोर्चे केलेत मी मोटरसायकलवर. मग तुम्ही होता तर काय हाताला लागलं मग. लेखी आश्वासन. मी प्रमाणपत्र तरी 58 लाख नोंदी शोधल्यात. हो शोधल्यात. लेखी बाळीचं, लेकरा बाळाचं कल्याण केलं मी मराठ्यांचं. तुम्ही थांबा शिंदे साहेब, जड जाईल तुम्हाला. तुमच्या कॉलेजवर बैठक होत्यात. आणि फडणवीसांना बघू आता मराठी गरजेचं का बावनकुळ्या गरजेचं आहे. आणि हे प्रमाणपत्र कसे वैध ठरत नाहीत बघतो मी. दादा मला सांगा की हे जे प्रमाणपत्र रद्द केले, विखेंनी पण असं म्हटलंय की जर त्यांनी कागदपत्र बोगस दिले